Okay. Hi, hello everyone. Thank you. Thanks a lot for attending this session. The agenda of the session is we want to see how the AI agent, like data analytics AI agent, is performing versus human data analyst, right? मतलब आप as a data analyst on the same data versus AI agent. ये हमें एज अ डेमो देखना है तो हाउ मेनी ऑफ यू आर रेडी आपको एक असाइनमेंट दिया था एक डेटा सेट और उसके रिलेटेड आपको इनसाइट्स जनरेट करने थे सो यू गाइज आर रेडी विद द डेटा एंड इनसाइट्स सो दैट वी कैन कंपेयर यस एनीवन मेरे लाइक आई हैव अ डेमो मतलब मेरे पास दो तीन डेटा सेट्स है बट आई वुड प्रिफर कि आपने जो डेटा सेट पे काम किया है उसी डेटा सेट पे हम लोग करेंगे मे बी हम जो रेगुलर यूज करते हैं ड्यूरिंग द क्लास I have created that as well, not an issue. Yes, okay, okay. तो किसी को पता है एआई एजेंट्स क्या होते हैं और व्हाट इट इज और हाउ थिंग्स आर इवॉल्विंग एनी आइडिया क्विक हम्म यस ये एजेंट वगैरह क्या होता है किसी को आइडिया है और यू आर हियरिंग इट फॉर द फर्स्ट टाइम मतलब फर्स्ट टाइम आप सुन रहे हो ऐसा कुछ फर्स्ट टाइम सर। ओके 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 सो अभी तक जो आपने एआई देखा है और यूज किया है ओके maybe those are the independent agents such as chat gpt right chat gpt हम use करते हैं suppose if I use chat gpt generally the purpose of using a chat gpt is to get an answer right or um, yes software system yeah so generally using chat gpt is to get an answer मतलब किसी के आंसर चाहिए और किसी क्वेश्चन के बारे में मुझे हेल्प चाहिए मुझे सपोर्ट चाहिए राइट बट कैन चैट जीपीटी डू यूर टास्क मतलब आपके लिए एक सिंपल टास्क है सपोज यू वांट टू अटेंड अ म्यूजिक कॉन्सर्ट राइट कोल्ड क्या था कोल्ड प्ले का आपको कॉन्सर्ट अटेंड करना है राइट सो टास्क क्या रहता है जनरली यू यू गो ऑन अ वेबसाइट किसी टूर वेबसाइट पे जाते हो फ्लाइट्स चेक करते हो राइट पुणे टू मुंबई एंड यू बुक अ फ्लाइट टिकट फिर ये अब कॉन्सर्ट के टिकट बुक करते हो एंड देन स्टे है तो स्टे का टिकट बुक करते हो एंड देन यू रिटर्न का है तो रिटर्न का आप फ्लाइट बुक करते हो राइट सो दिस इज अ ओवरऑल प्लान ये जो मैंने अभी आपको बताया दिस इज अ प्लान बट एक्शन क्या होगा एक्शन विल बी go to website right suppose let me share my screen so action will be so plan is done हमने अभी जो किया as in whatever we discussed now is a plan right हमने जो अभी किया is a plan और मुझे अभी ये प्लान एग्जीक्यूट करना है मतलब एक्चुअल रियलिटी में मुझे यूज करना है तो व्हाट आई विल डू आई विल गो टू मेक माई ट्रिप राइट मेक माई ट्रिप है और कोई वेबसाइट है जो फ्लाइट टिकट्स बुक करने के लिए आई विल यूज राइट सो आई विल गो टू दैट वेबसाइट ओके फिर यहाँ पे मैं सर्च करता हूँ नॉट ओनली ओके यहाँ पे फ्लाइट है सो सपोज आई एम लिविंग इन ओके कोयम्बतूर तो कोयम्बतूर टू पुणे डे में सेलेक्ट करूंगा सपोज आई वांट सम 16th राइट नंबर ऑफ ट्रैवलर वन और कुछ ऐसा नाम यहाँ पे लिखा है तो सर्च एंड I will get some results right I will get some result like this और कौन सा टाइमिंग मुझे चाहिए कॉन्सर्ट से पहले एटलीस्ट 4-5 आवर्स मे बी कॉन्सर्ट इवनिंग में है राइट 6:30 कॉन्सर्ट है तो मुझे 6:30 पे पुणे पहुंचना होगा राइट सो ये फ्लाइट चलेगा क्या नहीं आई विल प्लान अकॉर्डिंगली आई विल गो समवेयर इन द मॉर्निंग राइट ये देखिए 7 बजे सुबह 7 बजे नहीं तो सुबह 8-10 बजे का कोई फ्लाइट रहेगा
So I will choose that one, right? This is, I guess, more suitable for me, Air India. I will click, I will fill in all my detail and I will book the ticket. Similarly return के लिए भी होगा, right? This is as a human we do. तो हम क्या करते हैं एज ए ह्यूमन, वी प्लान समथिंग। इनिशियली हम थोड़ा प्लान बनाते हैं टेंटेटिवली, यहाँ पे जाना है, इतने घंटे लगते हैं, सो रफली विल प्लान एंड देन वी स्टार्ट एग्जीक्यूटिंग, राइट? बीच में कुछ समझ में एज ए इंडियन हम क्या करते हैं, एक ही वेबसाइट पे चेक करते हैं कि नहीं, आई विल ओपन मेक माई ट्रिप, फिर आगे मैं ट्रिवागो ओपन करूंगा और फ्लाइट के लिए नॉट श्योर कौन सा इंडिगो का वेबसाइट है ऑफिशियल, उस पे जाऊंगा, राइट? इंडिगो, इंडिगो पे चेक करूंगा, इफ इंडिगो इज देयर देन आई विल बुक, किस पे सस्ता है कंपैरिजन करूंगा, देन आई विल गो टू सम कूपन वेबसाइट, कूपन वगैरह है क्या, कुछ ऑफर्स मिल रहे हैं क्या, right? Something like this I will perform as a human being and then I will complete that action. तो अभी तक क्या हो रहा था ना, लाइक इफ यू गो टू चैट जीपीटी, आप यहाँ अभी तक क्या कर रहे थे, यू वेर टेकिंग द हेल्प इन इन द फॉर्म ऑफ प्लान। ये प्लानिंग का टूल था, ये कभी एग्जीक्यूशन का टूल नहीं होगा। मतलब ये आपको प्रॉपर प्लान करेगा। इफ आप बोलोगे कि आई वांट टू विजिट कोल्ड प्ले कॉन्सर्ट which is which is in Mumbai, right? I am in Coimbatore or Pune, so plan accordingly. आप प्लान करोगे तो इट विल प्लान समथिंग, बट ये अभी एग्जीक्यूट कर रहा है क्या? मतलब आपके ऑन बिहाफ ऑफ यू, ये देखिए, स्टे अपडेट, कहाँ पे स्टे करना है, बुक माई शो पे, ऑफिशियल वेबसाइट पे जाएगा, प्लान योर ट्रैवल, राइट? बस टर्मिनल, ये इसके सब के बारे में बोलेगा एंड इट विल सर्च, बट हैज इट एग्जीक्यूटेड? मतलब आपके बिहाफ पे इसने एग्जीक्यूट किया है क्या? नहीं, राइट? सो एग्जीक्यूशन इज नॉट हैपनिंग हियर. So this is a obvious gap in terms of AI technology. AI क्या कर सकता है, आपको असिस्ट कर सकता है, बट आपके बिहाफ पे काम नहीं कर सकता अभी तक, राइट? तो यही से जर्नी शुरू होता है AI एजेंट्स का, राइट? तो what are the AI agents? AI agents are nothing but autonomous systems. These are the autonomous systems which are capable to complete the task. Okay? ऑब्वियसली चैट जीपीटी इज एक्सपर्ट इन प्लानिंग, तो वो प्लान करेगा, बट एग्जीक्यूशन कौन करेगा? तो यू नीड सम काइंड ऑफ अ सिस्टम टू एग्जीक्यूट द प्लान. तो ये अभी तक प्लानिंग इंजन बहुत अच्छा है, बट एग्जीक्यूशन में कोई इसे एक्सेस नहीं है, हमने रिस्ट्रिक्ट करके रखा है, तो ये मुझे क्रिएट करना है, राइट? सो दिस इज हाउ द एजेंट, मतलब एजेंट का जो एआई एजेंट का थॉट प्रोसेस था और इमेजिनेशन था, और यहाँ से वो इवॉल्व होने लगे. अंडरस्टूड? मतलब हिस्ट्री समझ में आया कि कैसे एजेंट्स इवॉल्व हो रहे हैं एंड हाउ पीपल आर यूजिंग इट, और व्हाट इज द मोटिवेशन बिहाइंड डूइंग समथिंग. तो अभी तक जो सिस्टम्स थे दोज वर वेरी गुड इनफ, मतलब गुड इनफ फॉर प्लानिंग, good enough to access the internet, but they were definitely not capable to complete the task on their own. मतलब खुद का टास्क कंप्लीट नहीं कर पाते थे वो. सो इसीलिए वो एजेंटिक फ्रेमवर्क है. सो जनरली एजेंट के बारे में आपको देयर इज अ एक आर्टिकल है बहुत अच्छा इनविडिया का, इनविडिया एजेंटिक एआई डेवलपर ब्लॉग. तो एजेंटिक एआई, देखिए व्हाट इज एजेंटिक एआई, राइट? तो उसके अलग अलग सिस्टम्स है. आपको थोड़ा इंटरेस्ट है तो यू कैन रीड अबाउट दिस ब्लॉग. एक ब्लॉग है, यहाँ पे लिखा है कि क्या होता है. देखिए, रीजनिंग जो अब हमने अभी किया, एक्ट मतलब एक्शन लेना, रीजन करना, एक्शन लेना, एंड देन लर्न फ्रॉम दिस एक्शन. ये पूरा एक्शन का इक्वेशन, मतलब इट विल अंडरस्टैंड एवरीथिंग एंड इट विल लर्न.
देखिए, सो जनरली ऐसे ये आर्किटेक्चर रहता है. सो दिस इज अवर यूजर, राइट. ये एआई एजेंट है, और एलएलएम इज नथिंग बट अ चैट जीपीटी, जो हम उसे ही प्रोग्रामेटिक और टेक्निकल टर्म्स में एलएलएम्स बोलते हैं. चैट जीपीटी क्यों? आप सब लोगों को पता है इसीलिए चैट जीपीटी, बट देर आर लॉट ऑफ एलएलएम मॉडल्स आर देयर. ओपन सोर्स है, कई क्लोज्ड सोर्स है. डीप सीक इज वन ऑफ द एलएलएम एक्चुअली. ओके, सो व्हाट इट डज इज, दिस इज एलएलएम. और एलएलएम के पास क्या है, सम डेटाबेस है, वेक्टर वगैरह. ठीक है, आपको डेटाबेस समझ में आता है तो आप यहाँ पे डेटाबेस लिख सकते हो. इस डेटाबेस में क्या है, डेटाबेस में मेरा पर्सनल इंफॉर्मेशन है पूरा. मतलब मुझे कौन सा फ्लाइट अच्छा लगता है, मेरे बजट क्या है इस ट्रिप का, मैं क्या प्रिफर करता हूँ, मेरे चॉइसेस पर्सनल, राइट. देन एक्शंस, एक्शंस आर नथिंग बट व्हाट आई विल आस्क हिम टू डू, book a ticket or book a flight, something like this, right. और ये LLM. एंड यहाँ पे कुछ आपको और कस्टमाइजेशन चाहिए तो उससे रिलेटेड कुछ यहाँ पे डायग्राम है, और ये सब को मिला के सिस्टम तैयार होता है. इसको बोलते हैं एआई एजेंट. ओके, द एआई एजेंट फिर क्या क्या है, इट इज LLM बट केपेबल ऑफ टेकिंग सम एक्शंस बेस्ड ऑन द इंफॉर्मेशन. तो जनरली इसे बोला जाता है नॉलेज, इसे बोला जाता है टूल, क्योंकि ये परफॉर्म करता है टूल. और ये एलएलएम इज आवर ओन एलएलएम, जो चैट जीपीटी की तरह काम करते हैं, राइट. इससे भी और एक सिंपल था. ओके, प्रॉम्प्ट. ओके, प्रॉम्प्ट कोड, प्रॉम्प्ट एक्शन. ओके, देर आर थ्री मेन थिंग्स. वन इज द लाइक नॉलेज, एक नॉलेज है. सिंपल, थोड़ा बहुत कॉम्प्लेक्स हो रहा है ये सब कुछ. ओके, ओके, इन शॉर्ट मैंने मुझे आपको बताना है तो सपोज लेट मी ड्रॉ एक्सेल. सो इट इज नथिंग बट, ओके, सपोज ये है अपना एजेंट, दिस इज द एजेंट. इस एजेंट के पास रहता है उसका खुद का प्लानिंग, एक प्लानिंग एस्पेक्ट रहता है, एक टूल्स रहता है, और एक रहता है उसका मेमोरी. तो यहाँ पे रहेगा टूल्स, ही कैन डू एनीथिंग. सपोज आपको गूगल सर्च करना है तो गूगल सर्च एक टूल हो गया उसका, राइट. आपको सीएसवी रीड करना है, सीएसवी एक टूल हो गया, सीएसवी रीड करके एक टूल हो गया, राइट. और आपको कुछ फाइनेंशियल डेटा स्क्रैप करना है, वेब स्क्रैपिंग, तो स्क्रैपर हो गया, एक्सरे स्क्रैपर नाम का टूल हो गया, राइट. टूल्स आर नथिंग बट अ फंक्शन जो हम रेगुलर यूज करते हैं. देन इसके पास रहता है एक मेमोरी, मतलब वो याद रखता है कि क्या करना है, ये टूल यूज करने के बाद क्या होता है, ये टूल यूज करने के बाद क्या होता है, राइट. सो टूल, मेमोरी एंड रीजनिंग और प्लानिंग भी बोल सकते हैं. और यहाँ पे प्रॉम्प्ट, जनरली प्रॉम्प्ट वगैरह रहता है. और मेमोरी और प्लानिंग, प्लानिंग मॉड्यूल बोलते हैं, मतलब वो प्लान करता है कौन से टूल के बाद क्या रन करना है, राइट. क्योंकि फ्लाइट बुक नहीं हुआ है और मैं कूपन ढूंढ रहा हूँ, और फ्लाइट बुक नहीं हुआ और मैं टिकट बुक कर रहा हूँ, मतलब आगे के स्टेप्स परफॉर्म कर रहा हूँ. सो इट इज बिट डिफिकल्ट, राइट. एंड जनरली इसको बोला जाता है कोर, जो एलएलएम रहता है इसको कोर भी बोलते हैं. ओके, सो ये बाय एंड लार्ज आर्किटेक्चर है, दिस इज हाउ इट वर्क्स. सो मे बी जब आप आगे बढ़ोगे सो यू विल स्टार्ट अंडरस्टैंडिंग इट. ओके, सो लेट्स सी एक डेमो भी है. सो दिस इज कॉल्ड ओपन ऑपरेटर. एक ओपन ऑपरेटर, चैट जीपीटी का एक ऑपरेटर नाम का मॉड्यूल आया है. इफ यू आर पेड यूजर तो ऑपरेटर्स आप यूज कर सकते हो, बट हम यहाँ पे एक सैंपल कैसे रन होता है ये देखते हैं. तो ये क्या है, एआई एजेंट है, ये कैसे काम करता है ये यहाँ पे दिखेगा अभी. ओके, तो हम देखते हैं व्हाट इज द स्टॉक प्राइस ऑफ इनविडिया, यहाँ पे लिखा है, राइट. व्हाट इज द स्टॉक प्राइस ऑफ इनविडिया. अभी मैं ये रन करूंगा तो इट विल गो टू वेबसाइट, इनविडिया क्या है, उसका स्टॉक प्राइस क्या है, ये सर्च करेगा, ओपन करके पूरा रन करेगा. लेट्स सी. ओके, क्लिक, हो गया. सो ये देखिए गोल क्या है उसका, व्हाट इज अ इनविडिया स्टॉक, अभी प्रोसेस हो रहा है. लेट्स सी व्हाट हाउ इट थिंक्स एंड आगे क्या करता है.
ये देखिए, ये पूरा उसने ओपन किया है। दिस इज, ये उसका मेमोरी रन हो रहा है। ओके, दिस इज डन बाय एआई। ओके, आई एम नॉट डूइंग एनीथिंग। ये देखिए, उसने गूगल किया। ओके, इनविडिया नैस्डैक, राइट। स्टेप वन, ये देखिए इस पे दिख रहा है स्टेप वन, नेविगेट टू google.com फाइनेंस। आगे अभी सोच रहा है, फ्री वर्जन है ना, तो स्लो है बहुत। ओके, नाउ इट विल स्क्रैप ऑल द डेटा। सोच रहा है, देखिए हो गया। एजेंट हैज कंप्लीटेड द टास्क। तो यहाँ पे आंसर आ रहा है, द गोल ऑफ इनविडिया फाइंड स्टॉक द प्राइस हैज बीन अचीव्ड रीजनिंग। द स्क्रीनशॉट क्लियरली डिस्प्लेज द करंट मार्केट प्राइस वगैरह है, विच इज द इंफॉर्मेशन एंड ऑल दोज थिंग्स। बहुत बेसिक लेवल पे है ये आप ऐसे देख सकते हो। ये जो स्क्रीनशॉट वगैरह था, और कॉम्प्लेक्स टास्क देना है तो आप और कॉम्प्लेक्स टास्क दे सकते हो, बट इट इज बिट स्लो क्योंकि ये ओपन सोर्स है, मतलब फ्री टू यूज है, राइट। सो इट इज बिट स्लो इन द नेचर। क्लियर? तो ऐसे कुछ लोग डेवलप कर रहे हैं अभी तक, बट इट्स स्टिल इन द पाइपलाइन। लेट्स सी हम like what we have come up with and how we are going to execute. Okay, so this is a code. मैं आपको डायरेक्टली ये कोड रन करके दिखाता हूँ एंड लेट्स लेट्स सी हाउ इट वर्क्स। यहाँ पे मैंने दिया है डेटा फॉर्मेटर डॉट सी एस वी। डेटा फॉर्मेटर में क्या, देखिए आप, इफ यू हैव अटेंडेड अवर एक्सेल क्लास, तो एक्सेल में हम वी लुकअप का एक डेटा सेट यूज करते हैं, राइट, जहाँ पे एम्प्लॉय आईडी, नेम, डेजिग्नेशन, सैलरी वगैरह है। वी लुकअप का जो डेटा सेट रहता है, तो वो डेटा सेट मैंने सिंपली यहाँ पे कॉपी किया है एंड आई हैव क्रिएटेड अ CSV फाइल, कॉमा सेपरेटेड वैल्यू, इसका एक फाइल क्रिएट किया है। नाउ आई वांट टू परफॉर्म डेटा एनालिसिस ऑन दिस। तो व्हाट वी कैन एक्सपेक्ट, लेट्स सी। तो दिस इज अ कोड। तो ये ऐसा कोड है, देखिए एजेंट, और एजेंट ऐसा कुछ यहाँ पे लिखा है। मैंने यहाँ पे इंस्ट्रक्शन दिया है, यू आर एन डेटा एनालिस्ट, योर जॉब इज टू एनालाइज द डेटा एंड प्रिंट की जगह प्रोवाइड इनसाइट्स, प्रोवाइड valuable insights. Okay, so that this is a prompt, business can take data driven decision, right? So this is my prompt, और इतना ही कोड है, that's it. ग्रॉक क्या है, किसी को पता है ग्रॉक क्या है? यहाँ पे ग्रॉक यूज हुआ है। yes, anyone knows what is ग्रॉक? जैसे ओपन एआई है, राइट, वैसे ही इलॉन मस्क का जो एआई है उसका नाम ग्रॉक है, GROQ, ग्रॉक। ऐसे बहुत सारे कंपनीज है, मिस्ट्रल है, ग्रॉक है, ओपन एआई है, हगिंग फेस है, लामा है। ओके, अभी तो डीप सीक आया है, तो डेफिनेटली सबको पता होगा डीप सीक है। देन वी हैव क्वान है, और संबानोवा है, फेसबुक, और बहुत सारे अलग अलग कंपनीज का अलग अलग एआई मॉडल है, राइट। एनवीडिया का निम, निम करके है शायद कुछ, एनवीडिया का। गूगल का जेमिनाई है, राइट। ब्लैक बॉक्स है सर, ब्लैक बॉक्स है। ब्लैक बॉक्स क्या? ओके, ब्लैक बॉक्स AI है। हाँ ब्लैक बॉक्स नहीं, और ब्लैक बॉक्स मॉडल है क्या? फाउंडेशन मॉडल आई एम टॉकिंग अबाउट। ब्लैक अच्छा, बॉक्स किस कंपनी का है, नॉट श्योर। फ्लेक्सिटी भी है। हाँ, परप्लेक्सिटी है, एब्सोल्युटली परप्लेक्सिटी है। ओला का कृत्रिम करके कुछ है, राइट। सो दीज आर द बहुत बेसिक, इसको बोलते हैं फाउंडेशन मॉडल। ओके, फाउंडेशन मॉडल मतलब उनको सब पूरा नॉलेज है अभी इंटरनेट का। आई वी डोंट हैव टू ट्रेन देम, सो लाइक दिस। इसे बनाने में बहुत टाइम लगता है, बट ओपन ए इज वन ऑफ सच कंपनी, वन डीप सीक जिन्होंने बनाया है 2 साल में। सो दैट इज द फाउंडेशन मॉडल, राइट, डीप सीक R1। Okay, clear. So let me run this program. एक program, by the way, those who have joined late, uh, welcome to the party. I'm मतलब I'm showing them how you can use or what is a agent. Agent क्या रहता है और उसका started, how it started, all उसका history, थोड़ा background के बारे में हमने बात किया है। Agent is nothing but the LLM or artificial model or a chat GPT which can take action. Okay, चैट जीपीटी जो एक्शन ले सकता है, दैट इज नथिंग बट अ एजेंट।
करंट जो आप चैट जीपीटी यूज करते हो, दिस कैन ओनली प्लान, इट कैन नॉट टेक एक्शन। मतलब आप बोलोगे कि प्लीज बुक अ फ्लाइट टिकट, तो इज दिस पॉसिबल? मैं लिखता हूँ यहाँ पे, प्लीज book a flight ticket to me from Pune to Mumbai, right? तो देखिए, आई कैन डायरेक्टली बुक फ्लाइट टिकट, राइट? तो बोल रहा है, मेरे को इंस्ट्रक्शन दे रहा है कि यहाँ यहाँ पे जाओ। सो दिस कैन ओनली प्लान, बट इट कैन नॉट टेक एनी एक्शन। और ये जो गैप है बिटवीन प्लानिंग एंड एक्शन, इसी को एजेंट क्रिएट, जो एजेंट है, एजेंटिक फ्रेमवर्क है और एआई एजेंट बोलते हैं, वो कंप्लीट करते हैं। सो लेट्स सी, हम जो यहाँ पे देख रहे हो डेटा एनालिस्ट एजेंट है। सो दिस इज नथिंग बट हाउ इट इज रिटन। कितने लाइन का कोड है? बाय द वे, ये सारे सेटिंग्स है ऊपर के, ये तो इंपोर्ट है, आपको पता है। यू इंपोर्ट सम लाइब्रेरी, आई एम यूजिंग एग्नो, agno.ai करके एक लाइब्रेरी है, agno, वो हम यहाँ पे यूज कर रहा हूँ मैं। ओके, ठीक है। सो दिस इज अ इंपोर्ट, और ये सेटिंग करना पड़ता है। जो भी एलएलएम आप यूज करोगे, उसका एक सीक्रेट की है, इसको बोलते हैं एपीआई की। इसके बिना वो लोकली चल नहीं सकता। एपीआई ओपन एआई का भी आता है, डीप सिक का भी आता है एपीआई की। ओके, ठीक है। फिर उसके बाद दिस इज हाउ वी कोड द एजेंट। ये देखिए, इसके पास मॉडल है, कौन से मॉडल को यूज करना है। इट इज यूजिंग ग्रॉक लामा 3.370B यूज कर रहा है ये। ओके, देन CSV टूल्स क्या है, इसके बाद CSV टूल है, वो क्या करता है, रीड करता है फाइल। देन आंसर मार्कडाउन में चाहिए। मार्कडाउन इज अ फाइल फॉर्मेटिंग सिस्टम, फॉर्मेटिंग सिस्टम है। और आपको उसका थॉट प्रोसेस देखना है एलएलएम का, तो शो टूल्स कॉल्स ट्रू करना पड़ता है। इट इज जस्ट अ पैरामीटर। बाय द वे, समझ में आ रहा है क्या? एजेंट, और ये दो ब्रैकेट के अंदर हमने सिर्फ पैरामीटर पास किया है, मॉडल, टूल्स, मार्कडाउन, इंस्ट्रक्शंस वगैरह। और इस एजेंट को एजेंट डॉट कॉल CLI ऐप, दैट्स इट। सो लेट मी रन। तो हम जो अभी देख रहे हैं, दैट इज ऑन द डेटा। और आपको जो मैं डेटा दिखा रहा था, आई गेस नहीं, बैंक का नहीं, डेट फॉर्मेटर, या दिस इज द डेट, राइट? इस डेटा पे मुझे इनसाइट्स निकालना है। सो आई हैव गिवन अ इंस्ट्रक्शन सेइंग, बहुत सिंपल इंस्ट्रक्शन है, यू आर अ डेटा एनालिस्ट, योर जॉब इज टू एनालाइज द डेटा, दिस, राइट? लेट मी रन द कोड। ओके, मैं रन करता हूँ यहाँ से। ओके, आई गेस इट इज ऑलरेडी स्टार्टेड है। देखिए, ये सोचना स्टार्ट कर रहा है, थिंकिंग दिख रहा है क्या? आ गया। ओके, चलो, व्हाट इट सेज, ये देखिए, रनिंग, ये कुछ CLI कमांड रन कर रहा है। डेटा एनालिस्ट इनसाइट्स, द प्रोवाइडेड कंटेन्स द इनसाइट्स अबाउट एम्प्लॉय, देयर नेम एंड डेजिग्नेशन, समरी स्टैटिस्टिक्स। समरी में हाईएस्ट सैलरी इतना है, उसका एम्प्लॉय आईडी E101 अर्जुन है, राइट? लोएस्ट सैलरी इज दिस, एवरेज सैलरी इज दिस, हाईएस्ट एक्सपीरियंस कितना था, 15, कौन था, अर्जुन, राइट? देन डेजिग्नेशन वाइज सैलरी डिस्ट्रीब्यूशन कैसा है, मैनेजर का सैलरी इतना है, असिस्टेंट मैनेजर का इतना है, राइट? So HR specialist का इतना है। Then recommendation, the company has a wide range of salaries, with the highest being this and the lowest being this. The average salary is 94, which suggests the company is paying its employer decent amount, right? The highest experience is this, which suggests the company can this. Considering providing training and development to progress, improve skills. ऐसे the company should consider revising strategies, fair and competitive. Future analysis, the company should analyze its employee regularly to identify trends and pattern. ये कुछ suggestions दिया है। आपको चेक करना है व्हाट इज एवरेज सैलरी, कुछ क्वेश्चन आंसर पूछना है तो आप पूछ सकते हो। ये देखिए, व्हाट इज एवरेज, एक्चुअली उसने दिया है बट स्टिल, एवरेज सैलरी ऑफ अ मैनेजर, राइट? तो वो वापस सोचेगा, इट विल प्लान एंड इट विल थिंक एंड इट विल गिव एन एक्शन। बाय द वे, ये एक्चुअली हो कैसे रहा है, इट इज रनिंग अ CSV क्वेरी, SQL क्वेरी वो रन करता है। ओके, okay, unfortunately I could not find the information salaries in the available CSV file. It provides the CSV file containing salary data. Okay, calculate the average salary of manager. ठीक है। Okay, I guess it got confused. Second call हमने false किया है, I guess.
So let me stream the data. Okay, but yeah, hopefully it solved your मतलब ये देखिए बैकग्राउंड में क्या कर रहा है, एसक्यूएल क्वेरी फायर कर रहा है. लेट मी शो यू द क्वेरी एक्चुअली. ये देखिए पहले क्या है, रीडिंग द सीएसवी. तो ये क्या कर रहा है, सिलेक्ट स्टार फ्रॉम डेटा फॉर्मेटर, राइट. देन सिलेक्ट नेम एंड डेजिग्नेशन फ्रॉम दिस सैलरी इतना. फिर इसे कुछ एरर आया, एरर क्वेरिंग द फाइल, पार्स सिंटैक्स एरर आया है कुछ ये कॉलम की जगह. फिर उसने वापस करेक्ट किया है, राइट. फिर एम्प्लॉय आईडी, सैलरी, कैंडिडेट बीइंग दिस दिस दिस, एवरेज. फाइनली उसने क्वेरी किया है सब. तो ऐसे कुछ नीचे आ रहा है, ये क्वेरी कुछ रनिंग करने का ट्राई कर रहा है. Then data analyst insights, the highest salary this, lowest is this, average experience is this, following queries were attempted. Okay, कौन कौन सा क्वेरी उसने ट्राई किया, एरर क्या था, ये किया है. ओके, एवरेज और कुछ बहुत ट्राई कर रहा है एक्चुअली ये. सो नॉट इन आवर कंट्रोल, बट ठीक है, राइट. सो दिस इज हाउ इट स्टार्ट्स क्रिएटिंग एंड अंडरस्टैंडिंग योर डेटा. बट एक्चुअली हमारा डेटा बहुत कम है. लेट मी गिव इट्स अ बैंक रिलेटेड डेटा. ओके, बैंक का डेटा थोड़ा प्रॉपर है, राइट. बहुत सारे रिकॉर्ड्स है, ऑलमोस्ट कितने 1000 के आसपास रिकॉर्ड्स है, राइट. एजेंट एंड ओपन्ड बाय. लेट्स सी, लेट्स गिव दिस डेटा एंड देन विल आस्क हिम टू एनालाइज. सो यहाँ पे आएगा bank underscore data dot csv. Okay, let me rerun the file. Okay, अभी it's already started thinking. So wait, वो सैलरी में ही जा रहा है. वेट एग्जिट करता हूँ मैं. ओके, नाउ आई विल रीरन द फाइल. अभी आपको थोड़ा कॉन्टेक्स्ट सेट करना है तो यहाँ पे सेट कर सकते हो. यू आर अ डेटा एनालिस्ट, योर जॉब इज टू एनालाइज दिस दिस दिस. और यहाँ पे जो हम इनसाइट्स आप मतलब आपको एडिशनल कुछ कमेंट लिखना है तो वो लिख सकते हैं. यू आर एनालाइजिंग यूएस बैंकिंग related data. Okay, so we want to understand whether we should expand the business or not. Okay, समथिंग आप थोड़ा कॉन्टेक्स्ट देना है तो आप दे सकते हो इसमें, नहीं तो ये टूल्स में भी कॉन्टेक्स्ट आप दे सकते हो एक्चुअली. ओके, यू कैन प्रोवाइड द कॉन्टेक्स्ट इन दिस टूल. CSV टूल में भी उसका एक कॉन्टेक्स्ट है यहाँ पे. ओके, ठीक है. किसी को कुछ डाउट है यहाँ तक जो हम कर रहे हैं, और एनीथिंग यू वांट टू आस्क, यू वांट टू सी, यू वांट टू चेक? यस. Sir, in AI, मी हाँ आर्टिकल वाचत होता. In हाँ. AI, how many chips they are using? Because NVIDIA almost provide the chips to other companies, right? राईट राईट. मग जे आता डीप सीकने ते वापरले ते अराउंड 7,000 समथिंग काय 1000 काही ते चिप्स होते. हाँ सो हाँ. ऑलमोस्ट ते चिप्स कशात असतात? ते मेमरी डेटाबेस मध्ये यूज करता की टूल मध्ये? ओके, चिप म्हणजे दॅट इज नथिंग बट अ जीपीयू. तुमच्या कम्प्युटर मध्ये जीपीयू आहे, सगळ्यांच्यात आहे ना. इन्व्हिडियाचं वगैरे असतं ना, GTA जी Yes, फोर्स yes, yes. जीपीयू, दॅट इज नथिंग बट अ जीपीयू. पूर्ण एआय चे जे बनतंय ते जीपीयू वरती वर्क होत आहे. ओके, तर ते जे चिप्स म्हणतात दीज आर नथिंग बट अ जीपीयू. तर लेटेस्ट कुठला RTX 5090 म्हणून त्यांचं जीपीयू आहे, नाहीतर H100 म्हणून आहे सो सगळ्यात मग मोस्ट ऍडव्हान्स. हे एनव्हीडियाच प्रोव्हाइड करतोय का? येस, जगात असेच चिप बनवणाऱ्या म्हणजे ग्राफिक कार्ड बनवणाऱ्या फक्त जगात 2 ते 3 कंपन्या आहेत. एक आहे इन्व्हिडिया, दुसरा आहे AMD. ओके, हे लोकच फक्त चिप बनवतात जगात, बाकी कोणीच नाही बनवू शकत ग्राफिक कार्ड्स. सो एवढं मोनोपॉली आहे. ओके, तर मग प्रॉब्लेम, मग तुम्ही म्हणाल सर मग एनव्हिडियालाच काय एवढं सो लोक सगळे फेवर करतात. AMD पण बनवते, कारण AMD चे पण रायझनचे चिप्स येतात.
म्हणजे जीपीयू येतात. मग ते का नाही यूज करत? ऍक्च्युली एनव्हिडियाच यूज करण्यामागे एक टेक्नॉलॉजी कुडा म्हणून टेक्नॉलॉजी आहे, CUDA. तर ते याची सुरुवात कशी झाली, जे जीपीयूज होते ते लोक गेम्स यूज करण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी यूज करायचे. म्हणजे मोठे मोठे AAA जे टायटल्स गेम असतात, म्हणजे GTA 5, GTA 6 जे येणार आहे नवीन, राईट? और खूप मोठे मोठे गेम्स असतात जे तुम्ही आपल्या रेग्युलर लॅपटॉप वरती नाही खेळू शकत, त्याला डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड लागतं, राईट? तर इनिशियली ग्राफिक कार्डचा फक्त यूज गेम खेळण्यासाठी होता, आणि गेम मध्ये काय होतं तर खूप जास्त मेट्रिक्स कॅल्क्युलेशन होतात. कधी पण गेम मध्ये रेंडरिंग जेव्हा होते ना, रेंडरिंग म्हणजे जे गेम मध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज करता गेम मधल्या सिटीज, जर तुम्ही GTA किंवा NFS मोस्ट वॉन्टेड खेळला असाल तर त्यातलं जे रेंडरिंग होतं, म्हणजे इमेज क्वालिटी असते ते HD पेक्षा जास्त असते, राईट? तर ते जे कॅल्क्युलेशन्स होतात, दोज कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी सिमिलर टू व्हॉट AI डज. म्हणजे AI जे कॅल्क्युलेशन्स करतं और AI रन करायला जे कॅल्क्युलेशन्स लागतात ते दोघांचे सेम आहेत. तर हे गुगलने फाइंड आउट केलं 2016ला, राईट? तर येस, इंटेल वर्टेक्स इज दर AI सिस्टम. ओके, तर हे 2016 किंवा 17ला फाइंड आउट झालं. तेव्हा एनव्हिडियाचं कुडा म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे जे जीपीयूच्या वरती एक लागतं, फ्रेमवर्क म्हणतात त्याला, कुडा फ्रेमवर्क. तर ते फ्रेमवर्क कॉम्पॅटेबल होतं एआयच्या कॅल्क्युलेशनसाठी. त्यामुळे आता सध्या जर सगळ्यात फास्टेस्ट तुम्हाला एआय रन करायचं असेल तर त्या कुडा फ्रेमवर्कमुळे सगळ्यात जास्त एनव्हिडियाचे चिप्स आहेत. मग बाकीच्यांनी एएमडीने काय केलं, एएमडीने पण केलं ओपन कुडा किंवा ओपन सीडी असं काहीतरी एएमडीच्या फ्रेमवर्कचं नाव आहे, पण ते एवढं कॉम्पॅटेबल नाही आहे, त्यामुळे लोक ते प्रिफर नाही करत. सो दॅट्स वाय एनव्हिडिया खूप फेमस झाली कंपनी रिसेंटली, कारण त्यांच्या चिप शिवाय एआय फास्ट नाही होत. एआय बनतं असं नाही, बनत नाही, पण खूप स्लो आहे, खूप स्लो होऊन जातं, कारण ही प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी फक्त एनव्हिडियाला माहिती आहे. तर मग हे सगळे US कडे होतं, त्यामुळे US मध्ये सगळे हे सुरू झाले, म्हणजे ओपन एआय वगैरे कंपन्या आल्या सगळ्या. आणि हे ऍक्च्युली डीपसिक जे चायनीज मॉडेल आहे, याला काय एवढं हाईप क्रिएट झालं और त्याच्यामुळे का $1 ट्रिलियन काहीतरी नुकसान झालं, तर कारण हे जे चिप आहे ज्याच्यावरती कुडा रन होतं त्याला एनव्हिडिया H100 चिप म्हणतात. ते चिप और ते जीपीयू ग्राफिक्स कार्ड बॅन करून टाकलं अमेरिकेने, कुठल्याच देशाला देत नाहीत ते. चायनाला तर ब्लॅकलिस्ट करून टाकलं. आता मध्ये ब्लॅकलिस्ट केलं त्यांना, म्हणजे येस, इवन इंडियाला पण ते घ्यायचं असेल तर वेटिंग लिस्ट आहे. त्या वेट लिस्ट प्रमाणे इंडिया खूप मागे आहे. इवन इंडियामध्ये पण कोणाकडेच ती चिप नाही आहे H100, कारण अमेरिकेने बॅन करून टाकले. कारण ती जी चिप मिळाली तर तुम्ही पण एआय मॉडेल बनवू शकता, जे ओपन एआयने बनवलंय, मायक्रोसॉफ्टने बनवलंय और गुगलने बनवलंय. तर मग ते कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून ते US ऍक्च्युली स्टॉप्ड, मतलब they banned the import of all the GPUs, but with using old GPU. आता कसं H100 was very latest आणि very powerful, but जुने GPU जे होते, आय गेस H880 काहीतरी GPU त्यांनी वापरलाय डीपसिक वाल्याने, दॅट इज 3 year old, म्हणजे 3 वर्षापूर्वीचं ते ग्राफिक्स कार्ड आहे, विच इज व्हेरी कॉमनली अवेलेबल, सगळ्यांसाठी अवेलेबल आहे ते. तर या लोकांनी दे कम्पीट विथ चायनीज और इंडियन, सॉरी, युएसचे जे मॉडेल्स होते जे हाय ग्राफिक्स वरती ट्रेन झाले होते, त्यांनी अशी टेक्नॉलॉजी शोधून काढली की लो ग्राफिक कार्ड वरती पण हाय परफॉर्मिंग मॉडेल्स ते बिल्ड करायला लागले, राईट? सो त्यामुळे मग जगाला कळालं की अरे हे तर चिपचा गेमच नाही आहे, गेम इज ऑफ टेक्निक विच यू आर फॉलोइंग टू ट्रेन युअर LLMs. तर इन शॉर्ट सांगायचं झालं तर ओपन एआयनी रिइन्फोर्समेंट लर्निंग च्या टेक्निक वरती बिल्ड केलंय. रिइन्फोर्समेंट म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही द्यायचे LLM ला ट्रेनिंग करताना, आणि त्याला समजायचं की बाबा तू यातनं पॅटर्न फाइंड आउट कर, आम्ही तुला उद्या क्वेश्चन विचारणार आहे. पण चायनाने तसं नाही केलं. चायना व्हॉट दे डिड, दे प्रोव्हाइडेड अ टूल, म्हणजे
त्यांनी सांगितलं की मी तुला कॅल्क्युलेटर देतो आणि मी तुला मॅथ जे आहेत मॅथ्सचे सगळे क्वेश्चन देतो, तू फाइंड आउट कर आन्सर, तुझ्याकडे कॅल्सी आहे, जसं आपण एक्झाम मध्ये करतो, राईट? एक्झाम मध्ये जे क्वेश्चन आपण वाचतो ते नवीनच असतात, असं नाही की आपण कधी बघून आलं, पण आपण अभ्यास केलाय, तर आपण एक्झाम मध्ये जातो आणि काय करतो, नवीन सेट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो अँड वी फिगर आउट द राईट सोल्युशन. असंच करतो ना आपण एक्झाम मध्ये. तर डीपसिकनी ते केलंय. व्हॉट दे डिड, दे गेव अ कॅल्क्युलेटर अँड एक एक्झाम करेक्टर होता त्यांचा ओपन एआय. तर डीपसिकनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, ओपन एआयला मग विचारायचं की हे क्वेश्चन होतं, डीपसिकनी हे आन्सर काढले, हे बरोबर आहे का? इफ इट सेज येस, तर मग ते त्याच्यावरती ट्रेन व्हायचं, समथिंग लाईक दिस, राईट? तर दिस इज कॉल्ड R10 टेक्निक, म्हणजे त्यांनी नाव ठेवलं या टेक्निकला R10. तर या टेक्निक मध्ये खूप कमी पैसे लागतात, असं आहे, अदर दॅन रिइन्फोर्समेंट लर्निंग. सो होप यू अंडरस्टूड. तर यामुळे इंटायर स्टॉक मार्केट गॉट क्रॅश बिकॉज एव्हरीबडी अंडरस्टूड दिस इज नॉट अबाउट अ गेम ऑफ अ चिप. म्हणजे असं नाही की ज्यांच्याकडे चिप असेल तेच बनवू शकतील. पहिल्यांदा अजम्पशन तेच होतं, दे ब्रोक द अजम्पशन, दॅट्स इट. त्यामुळे आता एनी वन कॅन क्रिएट देअर ओन फाउंडेशन मॉडेल, आणि फाउंडेशन मॉडेल क्रिएट करणं इज व्हेरी बिग थिंग. असं म्हणजे एक टेक्नॉलॉजी क्रिएट केल्यासारखं, इंटरनेटचा शोध लावल्यासारखं आहे ते. फाउंडेशन मॉडेल बिल्ड करणं इज नथिंग बट. ओके, hope you understood. So let's quickly wrap up. I will show you the data here. Let me run. ठीक है, ओके, आलेला आहे युजर इथे. सो आय विल प्रॉम्प्ट हिम, गिव मी सम व्हॅल्युएबल इनसाइट्स. ओके, तर CSV रीड होता है. ओके, इट हैज फेल्ड. Last callback error, this data science self chat create. ओके, हो, ग्रॉकचे कीज माझे टोकन संपले असतील. हा, हे आहे बघा, टाईप टोकन, रेट लिमिट एक्सिडेड. ओके, अंडरस्टूड. हे बघा इथे दिसतंय, रेट लिमिट एक्सिडेड, विजिट ग्रॉक, रेट लिमिट एक्सिडेड. तर जनरली काय होतं, हे जे आपण फ्री मध्ये आता मी दाखवतोय त्याला लिमिटेड कॅपेबिलिटी असतात. हे जे टोकन असतात ना, हे टोकन इज नथिंग बट माय क्रेडेन्शियल्स. तर मी एवढे वेळा हे टोकन यूज नाही करू शकत. ओके, इट हॅज व्हेरी लिमिटेड कॅपेबिलिटी, कारण हे फ्री व्हर्जन मध्ये आहे. इफ आय पे, तर मला टोकन जास्त मिळतील, सो दॅट आय कॅन म्हणजे जास्त आपण AI यूज करू शकतो. सो व्हॉट आय विल डू, आय विल शेअर यू दिस कोड. तुम्ही ग्रॉक वरती जाऊन तुमचं स्वतःचं API की क्रिएट करा आणि ती की फक्त इथे पेस्ट करा. ओके, आय विल शेअर यू द एंटायर कोड, म्हणजे कोड आणि एक एक्सेल फाईल पाठवतो, एका फोल्डर मध्ये ठेवा सगळं. आय एम नॉट शुअर तुम्हाला जर इन्व्हायरमेंट क्रिएट करता येते की नाही, बिकॉज इट नीड सम काइंड ऑफ अ इन्व्हायरमेंट. तुम्हाला पिप इन्स्टॉल करायला लागतील सगळे कमांड, म्हणजे ग्रॉक, ओपन API, ॲग्नो वगैरे हे सगळं इन्स्टॉल करायला लागतं. ओके, बट होप you understood how things are evolving and what kind of product you can expect in future. Okay, म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला कळेल की what how things are moving or how it is going to shape in future. आणि सिम्प्लिसिटी बघितलं कोडचं, इट्स जस्ट किती लाईन आहेत, 10 लाईन, हार्डली 10 लाईन ऑफ कोड, राईट? सो दिस इज वॉट, बट इम्प्लिमेंटिंग दिस इज द चॅलेंज. ऍक्च्युली मी काय करतो की आय एम युझिंग अ फ्रेमवर्क कॉल्ड ॲग्नो. ॲग्नो नावाचं एक लायब्ररी यूज करतोय. इफ यू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, मतलब हे स्वतःहून बनवायचं झालं तर इट इज बिट डिफिकल्ट. ओके, it needs a lot of expertise, but somebody has created, we will just use a library. जैसे आप लोग pandas का calculation simplify करने के लिए, like mathematical calculation simplify करने के लिए pandas use करते हैं और numpy. Similarly, to build something I'm using a library called agno.ai, agno.ai, agno. ऐसे बहुत सारे लाइब्रेरीज है, स्मॉल डेटा है, स्मॉल है, फाई डेटा है, एग्नो है, लैंग चेन है,
राइट? और लामा इंडेक्स है, बहुत सारे लाइब्रेरीज हैं. बेस्ड ऑन योर रिक्वायरमेंट यू कैन यूज दोज लाइब्रेरीज. बट दिस इज हाउ द फ्यूचर लुक्स लाइक, राइट? क्लियर एवरीवन? समझ में आया what is happening, how things are going? hmm? Was it a useful, not useful? I know thoda matlab it was very short, uh, but yeah, maybe I should buy some premium plans to show the demo. मतलब डेमो वगैरह शो करने के लिए थोड़ा प्रीमियम लगेगा, बट एक्चुअली it would cost better things. Okay. Yes. uh, Quickly we can have a question and answer. If you have any questions, if you want something, maybe we can discuss more on that. सर इज म्हणजे वर्ल्ड मध्ये जे आता जे सगळे ओपन एआय सोर्स येत आहे तर Mhm. त्या त्या कंट्रीचे सम इश्यूज आहे, सम काही जे काही रिझन असतील तर त्याला काही लिमिटेशन पण येतील पुढे जाऊन की Okay, काय? कशासाठी लिमिटेशन्स? आता जे डीपसिकचं एक्झाम्पल आहे हा. ते ओनली चायना डोमिनेट आहे. इफ तुम्ही एक्झाम्पल दिलं त्या दिवशी अरुणाचल हा. प्रदेश आपण टाकलं, येस येस. हा हा. पण पुढे जाऊन आता त्याचा बायसनेस प्रत्येक कंट्री यूज करेल ना त्याचा. येस येस. तो मग त्याचं काय पुढे जाऊन लिमिटेशन येईल का काय होईल? कारण की आपले डिपेंड करेल. तर तुम्हाला जिओ पॉलिटिकल और पॉलिटिकल रिसर्च करायचं असेल, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, तर डेफिनेटली देर इज अ बायस. देन डोंट यूज समथिंग एल्स. यूज ते एक ते एक ओपन एआय. प्रकारे ते एक प्रकारे सॉफ्ट पॉवर म्हणतो आपण, ते सॉफ्ट पॉवर यूज होऊ शकतं का त्यात? हा, डेफिनेटली यू विल रिलाय मोर ऑन चायना ना. आता डीपसिक वरती रिलाय होऊ आपण, जर कारण डीपसिक इज फ्री. सपोज मी आता सध्या डीपसिकचं वापरलं इथं, तर डेफिनेटली आय विल परफॉर्म माय टास्क ना. अँड देअर इज अ अँगल की माझा डेटा तिकडे जाईल, दॅट्स अनदर क्वेश्चन. बट माय वर्क विल बी डन राईट इन लेसर कॉस्ट. अल्टिमेटली काय पाहिजे आपल्याला? स्वस्तात पाहिजे, सगळ्यात स्वस्तात आणि बेटर, लाईक क्वालिटी वाईज चांगलं पाहिजे, अँड इट शुड बी चीप. सो आय एम अचिव्हिंग माय गोल. फुलफिलमेंट होत आहे माझी. पुढे जाऊन ते लिमिटेशन येऊ शकते ना, म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये पण. पण आपल्या कंट्रीमध्ये मॅन पॉवर खूप आहे ना. लिमिटेशन इन व्हॉट सेन्स मला नाही कळत आहे. कशाचं लिमिटेशन करायचं तुम्हाला? लिमिटेशन इन द सेन्स ऍज अ एम्प्लॉई, ऍज अ आपल्याकडे वर्किंग सेक्टर खूप आहे. हा हा. ऍज अ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पेक्षा सर्व्हिस सेक्टर, आपल्याकडे सर्व्हिस हा सेक्टर हा. खूप आहे, मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा कमी आहे सध्या. तर त्या हिशोबानं ओके. सी, टेक्नॉलॉजी जेव्हा ग्रो होत असते तेव्हा नवीन जॉब्स क्रिएट होतात, एक्झिस्टिंग जॉब बंद होतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कम्प्युटरचं इन्व्हेन्शन झालं. कम्प्युटर जेव्हा इन्व्हेंट झाला, तुम्हाला माहित असेल इंडियामध्ये दंगे झाले तेव्हा, कम्प्युटर आणायचं नाही म्हणून. इफ यू वॉन्ट यू कॅन गुगल. तुम्ही जरा व्यू म्हणजे गुगल करा की नेहरूंनी पहिल्यांदा कम्प्युटर आणलं इंडियात. तेव्हा पण खूप सारे, सॉरी, राजीव गांधींनी आणलं. तेव्हा पण खूप साऱ्या लोकांनी आंदोलन केलं, अँड देअर वॉज अ स्ट्राईक. स्ट्राईक होतं इंडियामध्ये. का? कारण त्यांनाही सेम वाटत होतं, बिकॉज इट विल रिड्यूस द जॉब. का? कारण तेव्हा टायपिस्टचे जॉब खूप जास्त होते. टाईप रायटर, टायपिस्ट, राईट? गव्हर्नमेंट जॉब पण होते. पण जसं जसं म्हणजे कम्प्युटर आलं, टाईप रायटरचे जॉब गेले डेफिनेटली. बट कम्प्युटर क्रिएटेड समथिंग एल्स, राईट? आज जे तुम्ही शिकता, आज जे करता, दॅट इज नथिंग बट बिकॉज ऑफ कम्प्युटर. तर सेम थिंग, टेक्नॉलॉजी जेव्हा नवीन ट्रान्सफर होत असते, टेक्नॉलॉजी जेव्हा याला म्हणतात पिवट. ओके, वेन टेक्नॉलॉजी गेट्स पिवटेड टू सम अदर काइंड ऑफ टेक्नॉलॉजी, न्यू टेक्नॉलॉजी, तर या केसमध्ये रेग्युलर जॉब्स कमी होतात आणि नवीन जॉब येतील. उद्या सम अदर जॉब विल बी देअर. मे बी यू विल स्टार्ट बिल्डिंग ऍप्लिकेशन्स ऑन टॉप ऑफ एआय. हू नोज? एआय डेव्हलपर असतील सगळे, जसे आज सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. और मे बी विल स्टार्ट समथिंग न्यू. नवीन काहीतरी बिझनेस सुरू होऊन जाईल. म्हणजे फाउंडेशन मॉडेल ट्रेनिंग करण्यासाठी डेटा जनरेट करायचं. मे बी दॅट काइंड ऑफ अ बिझनेस. यू नेवर नो. कुणालाच माहित नसतं हे. बट दीज आर द टेक्नॉलॉजिकल शिफ्ट हॅपनिंग. ओके, ते होतच राहतात.
एक कन्सर्निंग आहे, तुम्ही म्हणाल सर आधी एक काम करण्याला 10 टायपिस्ट लागायचे, टाईप रायटर्स, राईट? बट आता कम्प्युटर मध्ये एकच माणूस एकच काम करतो, मग ते 9 जणांचा जॉब गेला. They will find something else. So similarly, the technology will shift. If today the task is done by 10 people, tomorrow it will be done by 2 people. What about the remaining 8? They will do something else, right? They will follow their passion. Insta influencer होतील ते, right? Something or the other you will start doing. So that is how it will work. Hope I answered your question. Okay. Yes. Next. आणि जसं सर आपण हॉटस्टारचं नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतो, Mm-hmm. तर त्याला एका सबस्क्रिप्शनला सपोज 2 डिव्हाइसेस सपोर्टिंग, 1 डिव्हाइसेस सपोर्टिंग असं असते, राईट? Mm-hmm. तर ह्याला कंपनीमध्ये किती एम्प्लॉईला, आयडीला वगैरे असं काही असते का? नाही किती ऍक्च्युली जे सिस्टीमला सपोर्टेड असते वगैरे? आता सध्या तरी ते एपीआय की जे बघितलं ना तुम्ही, आता माझं टोकन लिमिट एक्सेड झालं हा हा कारण मी फ्री व्हर्जन वापरत होतो. तर Yes. कंपनीमध्ये मोस्टली ते एपीआय की वरती होतं, किती युसेज आहे ना तेवढं तुम्हाला बिल येतं. मी जेवढ्या वेळा रन करतो ते मॉडेल, तर $0.01 असं काहीतरी आहे. तुम्ही सर्च करू शकता एपीआय की रेट फॉर ओपन एआय अँड डीपसिक, या दोघांचं कंपॅरिझन करा. डीपसिक स्वस्त ऍक्च्युली त्याच्यात चार्ज मध्ये. हे बघा, ओपन एआय कॉस्ट 15 पर मिलियन इनपुट. मिलियन म्हणजे 10 लाख, 10 लाख टोकन म्हणजे 10 लाख वर्ड जर मी LLM ला प्रोसेस केलं तर $15 पडतात. आणि तेच डीपसिकच्या केसमध्ये $0.55 म्हणजे 50 सेंट म्हणतात त्याला, 50 सेंट्स पडतात. बघितलं का डिफरन्स? म्हणजे Yes. आधी एवढं $15 लागायचे, आता एवढे लागतात. 15 म्हणून रुपये आणि 55 पैसे, राईट? पैसे. हा हा राईट. तर ते 1 मंथ आहे का अॅन्युअल कसं आहे नाही ते नाही, हे पर युसेज वरती आहे. अॅन्युअल मंथली काय नाही, किती टोकन तुम्ही पाठवता त्याच्यावरती. तुम्ही किती वेळा कॉल देता तेवढे टोकन, दॅट्स इट. सर? मग आपल्या इथं कसं ते फॉर एक्झाम्पल जिओनं कसं ते मार्केट हे केलं, हा तसं पुढे जाऊन पण याच्यात होऊ शकतं ना? हा, आता सध्या सुरू आहे हेच ना. ओपन एआय ऍक्च्युली ओपन एआयचं $15 जुनं होतं, जेव्हा डीपसिक आला आता कमी झालं त्यांचं, $2-3 काहीतरी आहे पर मिलियन टोकन लेटेस्ट. तसंच आहे आता. इफ आय एम सेव्हिंग 100 टाइम्स ऑलमोस्ट, तर मी डीपसिक वापरेन, राईट? कारण 15 रुपयाचं काम 8 आण्यामध्ये होतंय, 50 पैसामध्ये होतंय. मल्टिप्लाय इंटू 10 लाख, 10 लाख जर कॉल तुम्ही पाठवत असाल, प्रत्येक डेव्हलपर जर कॉल पाठवत असेल, तर डेफिनेटली सेव्हिंग आहे. म्हणून तर तेवढे कॉस्ट पडली ना त्या दिवशी, $1 ट्रिलियन. बिकॉज द बिझनेस डायरेक्ट त्यांना वाटत होतं की 1 लाख रुपये कमवू आम्ही. तर चायनाने फ्री दिलं आणि म्हटलं की 10,000 मध्ये काम होतं, जे 1 लाख रुपये मध्ये होणार होतं ते. असं झालं. पण ते स्वस्तामध्ये ते आपला डेटा जाईल त्याचा काही गॅरंटी? दॅट इज युअर प्रॉब्लेम. जर तुमचा डेटा एवढा सेन्सिटिव्ह नसेल तर पे द मनी, पे टू ओपन एपीआय, राईट? इट्स युअर कॉल. तुम्ही जर एवढा सेन्सिटिव्ह डेटा वाटत असेल, तुम्हाला शेअर नसेल करायचं, गो विथ ओपन एआय, प्रीमियम पैसे द्या. मग जर तुम्ही रेग्युलर काम करत असाल तर डीपसिक. असं आहे. इवन देर इज अ समथिंग कॉल्ड ओपन सोर्स. ओके, डीपसिक पण तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये रन करू शकता विदाउट कनेक्टिंग टू चायनीज सर्व्हर. म्हणजे तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरती पण डीपसिक रन करू शकता. दे हॅव ओपन सोर्स इट. जसं पायथन ओपन सोर्स आहे, राईट? तुम्ही त्याचा कोड बघू शकता आणि तुम्ही डाउनलोड करू शकता फ्री. तसं डीपसिक पण फ्रीली अवेलेबल आहे. फ्री तुम्ही डाउनलोड करू शकता, तुमच्या कम्प्युटरमध्ये रन करा विदाउट इंटरनेट. ओव्हर. मग चायनाला जायचा संबंधच नाही आहे. पण असं चायनावर ब्लेम पण युएस पण करू शकतो, मग कोणीही करू शकतं ते डेटा. ना आता ओपन एआयला तुम्ही पाठवतायच ना मग डेटा. ओनली थिंग इज तुम्ही चायना बॅड पब्लिसिटी मुळे चायना इज बॅड. तर ओपन एआयने उद्या जाऊन US ला पण डेटा पाठवता तुम्ही, मग यू शुड ऑल्सो कन्सर्न US ऑल्सो, राईट? तसं असेल मग स्वतःचा मॉडेल बनवायला लागेल इंडियाला.
so that we will not send any data outside India. असं आहे. Yes, अश्विनी वैष्णव दिलंय तसं, बघू आता. Yes. Mhm. Okay, yes. Next. काय माहित Any सर, other चायना question? मला किती दिवस टिकते. Okay, yes, yes. Okay, anything else? Any questions? By the way, वाटलं useful? Was it good and bad? Hmm? गुड सर. Okay. Mhm. कोडिंगची जास्त नॉलेज नाही, पण थोडं मजा आली सर बघा. Yes, code literally 10 lines, max 10 lines. खूप झाले coding. That's why every game is of your knowledge. Knowledge is now you are knowledge workers. आता नवीन टर्म आलाय, knowledge workers. मग पुढे Right? जाऊन इंजिनियर लागेल की नाही सर मग त्याला? Definitely. Things will change. असं नाही. नॉलेज वर्कर असल्यासारखं आहे. उद्या ते जाऊन चुकीचं जर सांगितलं, राईट, व्हॉट इज अ गॅरंटी की ते चुकीचं नाही सांगणार? आणि कोण व्हेरीफाय करणार चुकीचं सांगितलंय की नाही? समबडी हॅज टू बी देअर ना. पण त्याचे पुढे जाऊन पण आता ते नॉलेज वर्कर होईल, मग त्याचे पण थोडे क्लासेस हे येतच जातील ना. तुम्हाला क्लास वगैरे सुरू करायचा का? हा, मग बिझनेस आता तो पण एक पुढे जाऊन तो एक येस, स्कोप आहे डेफिनेटली. नसता. खूप जास्त स्कोप आहे. बट अगेन डिपेंड्स व्हॉट यू वॉन्ट टू डू, हाऊ यू वॉन्ट टू ग्रो. टू मेनी अनसर्टनिटीज आहेत, खूप अनसर्टन डेज आहेत, शुअर. बट अल्टिमेटली फंडामेंटल्स वरती जर तुम्ही फोकस कराल तर दे डोंट चेंज, राईट. स्टार्ट बिल्डिंग ऑन टॉप ऑफ LLMs. LLM च्या टॉप वरती काहीतरी ऍप्लिकेशन बिल्ड करायला सुरू करा. दॅट इज अगेन नेक्स्ट फ्रंटियर. तुम्ही हे इंटरव्ह्यू ऐकलंय का? निखिल कामत वर्सेस निखिल कामत अँड दिस वन बिल गेट्स. नो. ओके, प्लीज डू लिसन. मी लिंक शेअर करतो. ओके, निखिल कामत अँड बिल गेट्सचा एक इंटरव्ह्यू आहे. पॉडकास्ट आहे 20 मिनिट्सचा. हे बघा, हे 31 मिनिट्स. सो हिअर ही टॉक्स अबाउट की त्यांनी तो लिटरली निखिल कामत विचारतो की जर एवढं सगळं होत आहे तर इंडियामध्ये एवढे पॉप्युलेशन आहे तर इंडियाने काय करायला पाहिजे, कारण सगळे तर जॉबलेस होतील मग. तर तेव्हा बिल गेट्स म्हणतो की नाव इट इज अपॉर्च्युनिटी टू बिल्ड अ ऍप्लिकेशन लेअर. फाउंडेशन मॉडेल जरी नाही बनवलं तर ऍप्स बनवू शकता ना तुम्ही AI वापरून. तर त्याच्यात नवीन मार्केट आहे आता. तर दॅट यू शुड स्टार्ट ऍज अ इंडिया. तर यांनी ते सांगितलंय. व्हेरी इंटरेस्टिंग. वाचा ऍक्च्युली, सॉरी, बघू शकता तुम्ही. इथं आहे आय गेस ते समवेअर ही You're टॉक्स looking अबाउट. fitter than I remember seeing you the last time. Yeah, I know. I've been playing more tennis, Right. a little more. सो आहे, खूप भारी इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघा एकदा. ओके, अंडरस्टूड. So you will get the idea ki where the future is going and how things are going to evolve over time. खूप fascinating आहे field. Only thing is you need to put lot of efforts. A lot. Okay. Cool then. Almost it's 10 o'clock. So good. Nice discussion. Hope you felt you learned something new. You understood what is happening, how things are moving. Okay. Good. So any feedback, comments? जर तुम्हाला असे सेशन्स आपण काही इंटरेस्टिंग नवीन ऐकलं तर आपण डिस्कस करू शकतो. ओके, वन्स इन अ वाईल, मे बी वन्स इन अ वीक वी कॅन कनेक्ट ॲज पार्ट ऑफ अ कम्युनिटी. ओके सर असं एक अजून एक होईल तर बरं होऊन जाईल, म्हणजे एक नवीन अपडेट कोणता आला तर सो आयडिया. डेफिनेटली असं काहीतरी एक पण कसं होतं, वन ऑन वन फक्त बोलणं इज बिट डिफिकल्ट, राईट. लेट्स सी, काही इंटरेस्टिंग असेल तर मी डेफिनेटली तुम्हाला अपडेट करतो. इफ समथिंग इज हॅपनिंग अराउंड टेक्नॉलॉजी फील्ड मध्ये जर काही असेल तर नॉर्मल आपण गप्पा मारू शकतो. असं नाही की इट हॅज टू बी अ डेमो ऑर समथिंग. ओके ओके, गुड देन. सो प्लीज डू लेट मी नो. त्या पायथन इंटरव्ह्यूचा जो प्रिपरेशनचा ग्रुप आहे त्याच्यात प्लीज कमेंट एव्हरीवन की कसं वाटलं सेशन, व्हॉट वी कॅन डू, राईट.
प्रोव्हाइड अ फीडबॅक सो दॅट नेक्स्ट टाइम आपण जेव्हा सेशन करू अजून थोडं ऑर्गनाइज्ड आणि अजून थोडं कसं व्हॅल्यू हॅलो सर. करता येईल, डिराईव्ह करता येईल. येस. सर AI मुळे सर फ्युचरमध्ये सर कुठले जॉब कमी होतील आणि कुठले जॉब वाढतील सर? तेच म्हणलं ना, नॉलेज वर्कर. तुम्हाला थोडं फंडामेंटल्स वरती फोकस करायला लागेल और इंटेलेक्च्युअल्स जॉब वाढतील, राईट? जिथं म्हणजे मॅन्युअल टास्क खूप कमी होतील. मॅन्युअल म्हणजे काय की कस्टमर केअर, ते काय करतात, तुमचा कॉल उचलतात, स्क्रीनवरती सिस्टीम असते, तिथे सर्च करतात आणि वाचून तुम्हाला सांगतात. आर दे ऍडिंग एनी व्हॅल्यू? ते त्यांचं इंटेलिजन्स वापरतायत का? नो, राईट? दॅट्स अ मॅन्युअल जॉब. और ट्रॅव्हल बुकिंग, डेस्क जॉब, राईट? और रिसेप्शन. हॅलो येस. सर, AI जेवढा हुशार आहे पण तेवढा ढ पण आहे सर. कारण त्याला बरेच क्वेश्चन विचारले सर, तर म्हणजे बरेच आन्सर चुकीचे पण देतो सर AI. वेट अनदर 1 year. माहित आहे ना, देर इज अ काय म्हणायचं ते कोट, आज जे AI करू शकत नाही ते ऍक्च्युअली वेट फॉर अनदर 6 months, तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील. असं आहे. सर बस ड्रायव्हरलेस बस आल्या आहे सर आता. येस येस. खूप सारे आहेत टेक्नॉलॉजी, ड्रायव्हरलेस. इवन ड्रोनच नवीन व्हर्जन आलं ज्याच्यात तुम्ही बसून हे करू शकता फ्लाईट. बँगलोर एअरपोर्ट, बँगलोर सिटी टू बँगलोर एअरपोर्ट, माहित आहे ना, नवीन येस स्टार्टअप आलाय. लॉन्च झालं सर 2026 ला रिसेंटली. सुरू करणार आहेत ते डायरेक्ट. अच्छा, ओके. ऑटोनॉमस सिस्टम्स, रोबोट्स. Sir, what about data analysis job then? Yes. Data analysis still is an intellectual job. म्हणजे you need to analyze, you need to recommend something. It will support, it cannot replace immediately, but definitely that you need to add something, मतलब more concrete you have to तर तुम्हाला काही मॅन्युअल जॉब नाही करायचं, म्हणजे फक्त एव्हरेज फाइंड आउट करून दिलं. बिकॉज इफ यू ऑब्झर्व इट वॉज ओनली डुईंग एव्हरेज सम आणि काही चार्ट्स, इफ आय वुड हॅव आस्क्ड चार्ट्स तर झाले असते. बट तुम्हाला कळेल ना, लाईक बेसिक जे तुम्ही एक्सेल वापरून करता दॅट AI कॅन डू. नाव यू नीड टू ऍड एक वन मोर लेअर ऑफ युअर इंटेलिजन्स की कनेक्ट विथ इन रिअल वर्ल्ड. रिअल वर्ल्ड मध्ये हे सुरू आहे, मे बी वी शुड पुश दिस प्रोडक्ट, दिस मार्केटिंग. तर असे तुम्हाला व्हॅल्यू ऍड करायला लागेल. गुड, अंडरस्टूड. ओके देन मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ऑर्गनाइज करू समथिंग लाईक दिस, थोडं अजून मोर डिटेल्ड, मोर इंटरॅक्टिव्ह करूयात. ओके, let's see something. If interesting comes up, I will definitely plan. Okay. Good then. So Good night, sir. thanks a lot everyone. Thank you for your time. Thank you, sir. Okay, please submit your feedback submit kara group वरती immediately. Okay, Good night, sir. good night. I will share the link. सगळे रेपोज मी तुम्हाला शेअर करतो. Thank you. Good night. Bye. Thank you, sir, for our knowledge. Thank you so much. Thank you. Good night. Yes, good night.